आमच्या सारख्याला कारण असं दोषी धरून कोर्टात न येवायचं त्याची भीती वाटायची आणि म्हणून मला नेहमी वाटायचं की आपण हा किराणा व्यवसाय करू नये. आणि भुरीआळीमध्ये जेव्हा मी बार्गेनिंग करायचो 40 रुपयाची वस्तू 28 रुपयाला मिळायची. तर मला असं वाटायला लागलं की अरे हार्डवेअरचा धंदा चांगला आहे. 15 मे 1983ला मी दुकान कोहिनूर सुरू करून टाकलं. पण माझा एक स्वभाव आहे की चॅलेंज स्वीकारायचं आयुष्यामध्ये. काय जे काही कोणाला येत नाही आपण त्यात यशस्वी व्हायचं. पहिलंच कस्टमर आला तो मला 100 एल्बो द्या, तर आमच्याकडे 2च डझन होते. तेव्हा लक्षात आलं अरे हा व्यवसाय वेगळा आहे, तो व्यवसाय वेगळा आहे. त्या हार्डवेअरच्या धंद्यात जम बसायला लागला आणि मग आम्ही मोठ्या प्रमाणात कोहिनूरचा तिथे उगम झाला. मग ते स्कूटरवर येणारे बिल्डर मारुती कारने जायला लागले. तर मला वाटलं अरे हा तर स्कूटरवर यायचा, आता मारुती कारवर जातोय, म्हणजे या धंद्यात प्रॉफिट असला पाहिजे. नोव्हेंबर 1989ला 89ला ही पहिली स्कीम माझी कोहिनूर क्लासिक ही बोपुडीला सुरू केली. व्यवहार हा स्वच्छ पारदर्शक असला पाहिजे. दिलेला शब्द आयुष्यात कधी मोडता कामा नये आणि ते मी आयुष्यात माझं पाळलं. म्हणजे 16 लाखाचा रोज म्हणजे 17 लाखाला एव्हरेज विक्री झाली तर 1 लाख रुपये रोजला प्रॉफिट झाला. ज्या माणसाला मी 11 लाखाला रोज दिला होता त्याने तो 1.5 कोटीला विकतो तो आत्ता. तर मी माझ्या मेहुण्याला सहज फोन केला, म्हटलं अरे काय नाव ठेवा दुकानात, माझ्या दुकानाचं बिझनेसचं. तो म्हटला कोहिनूर ठेवताय का? तर मला एकदम आश्चर्य वाटलं. तुम्ही उद्योग जेव्हा करता तेव्हा पहिली तर लाज वाटली नाही पाहिजे. कुठल्याही उद्योग लहान असो किंवा मोठा असो, कुठलाही उद्योग लहान नसतो. स्वप्न तर भरपूर आहे, 30-40 हजार फ्लॅट व्हावे असं वाटतं आणि त्या दिवशी प्रयत्न नक्की करू. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अ बिझनेस महाराजाज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत एक अशी हस्ती आहे की ज्या व्यक्तीनं पुण्यातून किराणा मालाच्या एका साध्या दुकानापासून तर एक मोठा नामवंत रिअलिटी सेक्टरमधलं एक नाव आपलं कमवलेलं आहे. त्यांच्या कंपनीचं, त्यांच्या उद्योगाचं नाव आहे कोहिनूर आणि रिअलिटी सेक्टरमध्ये बांधकाम व्यवसायामध्ये कोहिनूरसारखंच त्यांचं नाव तळपत आहे. तर ते आहेत कृष्णकुमार गोयल. कृष्णकुमारजी, आपलं लेट्सअपमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न असा आहे की ज्या पुण्यामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालेले आहात, तर त्या पुण्यामध्ये तुम्ही अक्षरशः किराणा मालाच्या दुकानावर तुम्ही बसलेला होता आणि आता जवळपास 10,000 फ्लॅट्स तुम्ही बांधलेले आहेत. तर किराणा मालाच्या दुकानात बसल्यानंतर आपल्याला बिल्डर व्हायचंय हे तुम्ही केव्हा आणि कसं ठरवलं? खरं म्हणजे जेव्हा किराणा मालाचा व्यवसाय मी 5वीत असतानापासून आमचं किराणा मालाचं दुकान होतं आणि मला किराणा मालाचा तसा तिटकारा होता. कारण त्यावेळेला मला आठवतं मी लहान असताना भेसळ प्रतिबंध कायदा आला होता आणि कारण असताना म्हणजे आमच्या सारख्याला कारण असताना दोषी धरून कोर्टात न येवायचं त्याची भीती वाटायची आणि म्हणून मला नेहमी वाटायचं की आपण हा किराणा व्यवसाय करू नये. पण वडिलांकडे दुसरं काही स्किल नव्हतं. आम्ही 4 भाऊ 4 बहिणी, 8 जण खाणारे, वडील एकटे कमावणारे आणि म्हणून मग आम्ही 5वीपासून तो धंदा मला आठवते मी केला, 10वीपर्यंत केला आणि नंतर मग मला असं वाटलं की आपण थोडा अजून व्यवसाय याच्यात सुधारावा. मग मी हॉटेल सप्लाय सुरू केला, त्या भागातल्या हॉटेलांना द्यायला लागलो. परत मला वाटलं की मोठं काहीतरी करावं, तर मग मी टेल्को फिलिप्स कंपन्या ज्या आहे त्यावेळीची फिलिप्स, आता नाही अल्फा लावल, तेव्हा वल्कन लावल कंपनीचं नाव होतं, अशा कंपन्यांना मी किराणा माल पुरवायला लागलो. तर आहे त्या धंद्यामध्ये मोठं काय करता येईल तर मॅक्सिमम टेल्कोला सप्लाय करता येईल अशा मनात विचार केला आणि हा असा प्रवास वाढता नटशेलमध्ये सांगायचं झालं तर मग किराणा टेल्कोतनं जे पैसे कमवले त्यांना घर बांधलं. घर बांधताना मी भुरीआळीत जायचो आणि भुरीआळीमध्ये जेव्हा मी बार्गेनिंग करायचो 40 रुपयाची वस्तू 28 रुपयाला मिळायची. तर मला असं वाटायला लागलं की अरे हार्डवेअरचा धंदा चांगला आहे. तर मग मी टेल्कोचं सप्लाय बंद केला, हार्डवेअरचं दुकान टाकलं. 5 मे 1983ला ठरवलं की आपण व्यवसाय चेंज करावा. 15 मे 1983ला मी दुकान कोहिनूर सुरू करून टाकलं.
आणि जेव्हा हे दुकान सुरू केलं तेव्हा त्यातलं तुम्हाला काही माहिती होतं का? काही माहीत नव्हतं. बरं. मी जे बोरियाळ्याला जाऊन जे परचेस करायचो, इवन मला ते आयटमचे नाव माहीत नव्हते. तर माझं एक प्रतिस्पर्धी होतं, त्याचा एक मनुष्य फोडला. बरं. आणि त्याच्याकडे एक लिस्ट वही 100 पानी वहीमध्ये काय काय पदार्थ आपण ठेवावे, आयटम ठेवावे आपल्या दुकानामध्ये, त्याची लिस्ट तयार केली. हे कुठं मिळणार? बोले नागदेवी इस्टेट मुंबईला मिळणार. पण नागदेवी कुठं मला तर माहीत नव्हतं. म्हटलं पण माझा एक स्वभाव आहे की चॅलेंज स्वीकारायचं आयुष्यामध्ये. काय जे काही कोणाला येत नाही आपण त्यात यशस्वी व्हायचं. मी नागदेवीला गेलो, नागदेवीला माल खरेदी केला. माझ्याकडे 3 लाख रुपये भांडवल होतं त्यावेळेला. आणि जेव्हा तो माल सगळा आणला, किराणा मालाची वृत्ती होती. त्या किराणा माल असताना मला आठवते आम्ही लहान असताना 12 हमाम, 12 लाईफ बाय, 12 सनलाईट, 12 रेक्सोना, 12 डझनाच्या हिशोबावर आम्ही मटेरियल खरेदी करायचो. तसंच ते हार्डवेअरचं आम्ही एल्बो, टी, सॉकेट 2-2 डझन खरेदी केले. आणि सगळा 3 लाखाचा माल हा एकाच कपाटात बसला. दुकान आल्यानंतर सगळी कपाट रिकामी होती. आणि पहिलंच कस्टमर आला तो म्हणला 100 एल्बो द्या. तर आमच्याकडे 2च डझन होते. तेव्हा लक्षात आलं अरे हा व्यवसाय वेगळा आहे, तो व्यवसाय वेगळा आहे. आणि नंतर मग हळूहळू त्या हार्डवेअरच्या धंद्यात जम बसायला लागला. आणि मग आम्ही मोठ्या प्रमाणात कोहिनूरचा तिथे उगम झाला. आणि खूप आयटम आम्ही नंतर ठेवायला लागलो. म्हणजे ज्या ज्या काही बिल्डिंग बांधायला, मग CI पाईप, GI पाईप, AC पाईप, स्टोनवेअर पाईप, त्यानंतर फर्निचरचे आयटम, पेंट्स, एशियन पेंटची एजन्सी घेतली, नॅरोलॉकची एजन्सी घेतली. म्हणजे जे व्यवसाय ज्या कन्स्ट्रक्शनमध्ये जे जे काही लागेल, म्हणजे अगदी खेळ्यापासून ते पार स्नो सिमेंट पेंटपर्यंत सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या. अच्छा. पण हे जेव्हा किराणा माल दुकान, हार्डवेअर आणि एकदम बिल्डर व्हायचं असं का वाटलं? जेव्हा मी हार्डवेअरच्या दुकानात होतो तर माझ्याकडनं बरेच पुण्यातले बिल्डर यायचे स्कूटरवर. आणि ते मला लिस्ट देऊन जायचे. मी माल पाठवायचो, उधारीवर माल त्यांना जायचं. आणि ते आल्यानंतर कारण अर्थात मी सुद्धा उधारीवरनं घ्यायचो, दिल्लीवरनं, जालंधरवरनं. मी म्हणावा 3 महिने पैसे मिळते, कारण माझ्याकडे कुठं पैसे होते. तर त्यामुळे मी उधारी वाटायचो. आणि 1 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर मग ते स्कूटरवर येणारे बिल्डर मारुती कारने जायला लागले. तर मला वाटलं अरे हा तर स्कूटरवर यायचा, आता मारुती कारवर जातोय, मग या धंद्यात प्रॉफिट असला पाहिजे, मग आपण या धंद्यात का शिरू नये असं मला वाटलं. आणि मला वाटतं 1 नोव्हेंबर 1989ला 89ला मी पहिली स्कीम माझी कोहिनूर क्लासिक ही बोपुडीला सुरू केली. 72 फ्लॅट आणि 16 दुकानं होती त्याच्यामध्ये. किती जागा, म्हणजे तुम्ही स्वतः जागा खरेदी केली होती की कसं काय? नाही, खरेदी नव्हती केली. ती काही लोकांची जागा होती, त्या लोकांना फ्रीमध्ये फ्लॅट बांधून द्यायचे होते. 72 फ्लॅटपैकी 36 त्यांना बांधून द्यायचे होते आणि 36 मला विकायला मिळणार होते. तर त्याप्रमाणे मी ते केलं. आणि पहिलं कन्स्ट्रक्शनमध्ये पहिला माझं पदार्पण होतं. तर मला वाटलं मी शाळेत आलो, ज्या शाळेत मी शिकलो आल्यावगर हायस्कूलला, तिथं सर्व शिक्षकांची मिटिंग घेतली. म्हटलं मी किराणा दुकान, हार्डवेअरमधून आता कन्स्ट्रक्शनमध्ये बिल्डर होणार आहे. तर माझी अशी भावना आहे की मला ज्या शिक्षकांनी शिकवलं, पढवलं, त्या लोकांना मी फ्लॅट स्वस्तात द्यावे. तर मी 261 रुपये रेट काढला होता सुरुवातीला पर स्क्वेअर फूट. आणि 251ला मी दिला होता. पण म्हटलं मला कॉस्टिंग 221 रुपये पडत होती. तर म्हटलं 10 रुपये प्रॉफिट मिळालं तरी चालेल, शिक्षकांकडनं काय प्रॉफिट घ्यायचा. तर 231 रुपये स्क्वेअर फुटाने मी फ्लॅटचं आहे, ज्या शिक्षकांना पाहिजे ते बुक करून टाका. काय तेव्हा असं माहीत नव्हतं की रेट वाढतील, सिमेंटचे रेट वाढतील, कारण नवीन होतो, त्यातलं काय कल्पना नव्हती. तर मग एक प्राचार्य, एक शिक्षक आणि एक लॅबोरेटरी असिस्टंट 3 जणांनी माझ्याकडे फ्लॅट घेतले. आणि नंतर त्यांना फ्लॅट दिले मी. दुकानंही 450 रुपये स्क्वेअर फुटाने दिली. आता ज्या लोकांना मी 230 रुपयाने फ्लॅट दिले होते ते आता 6,000 रुपये फुटाने विकतात रिसेलमध्ये, आणि दुकानात 15,000ने विकतात ते. पण ठीक आहे, तो आनंद वेगळा होता. पण एक भावना होती की ज्या शिक्षकांनी घडवलं त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. प्रातिनिधिक स्वरूपात ते माझ्याकडनं झालं. पण जेव्हा पुणे आपण पाहतो की पुणे इतकं विस्तारत होत आहे, तर तुमच्या लक्षात तेव्हा केव्हा की याच्यात फार ग्रोथ आहे की आता नाही हा बिल्डर व्यवसाय आपण केला पाहिजे, हे केव्हा असं त्यातनं ही स्कीम तुमची यशस्वी झाली त्यानंतर तुम्हाला असं लगेच लक्षात आलं की नाही यात नफाही चांगला आहे? आणि नफा वगैरे तर त्यावेळेला जास्त नव्हता, कारण 230 रुपये फुटात तुम्ही काय विकणार आणि काय प्रॉफिट घेणार. पण हळूहळू असं लक्षात यायला आमचा जो बोपोडी दापोडी भाग होता, औंध भागात जास्त स्कीम सुरू झाल्या, तिथे लोकांची वस्ती वाढायला लागली. पूर्वी सगळीकडे वस्ती विरळ होती. आणि जसजसं फॅक्टऱ्या वाढायला लागल्या, इंडस्ट्री वाढायला लागली, पिंपरी चिंचवडमध्येही त्या बिझनेसला तेव्हा चांगला दिवस आले.
मला आठवतं आहे की 500 रुपये स्क्वेअर फुटाने तेव्हा फ्लॅट विकले जायचे. 88-89च्या दरम्यानची गोष्ट मी सांगतो. आणि हळूहळू जेव्हा इंडस्ट्री वाढत गेल्या तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आमचाही हार्डवेअरचा धंदा वाढत होता आणि हा व्यवसायाला फ्युचरमध्ये मरण नाही आहे. कारण घर तर हे प्रत्येकाला पाहिजे. एक काळ होता की प्रत्येकजण भाड्याच्या घरात राहायचं आणि लोकांना वाटायचं बास झालं भाड्याचं. पण नंतर प्रत्येकाला असं वाटायला लागलं की बँकांची कर्ज 15 वर्षांनी 20 वर्षांनी फेडा अशी जेव्हा आली तर प्रत्येकाला वाटायला लागलं अरे मी जेवढं भाडं भरतो त्यात थोडेसे पैसे अजून टाकले तर माझा हप्ता जाईल. बरोबर. माझं स्वतःचं घर का असू नये. आणि म्हणून लोकांनी 1 बेडरूमची तेव्हा चालना खूप होती. 1 बेडरूम फ्लॅट म्हणजे लोकांना बाबा चला 1 बेडरूम फ्लॅट माझा झाला म्हणजे ते समाधानी असायचे. मग काही उच्चभ्रू लोक 2 बेडरूम घ्यायचे आणि फार श्रीमंत लोक 3 बेडरूम घ्यायचे. तर त्यामुळं ती असं वाटायला लागलं की हे घर तर सगळ्यांना लागणार आहे, लोकसंख्या तर वाढणार आहे. आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड हा जो परिसर होता त्या मला वाटलं की इथं नवनवीन फॅक्टऱ्या नवनवीन कंपन्या. मग हळूच हिंजवडीला IT पार्क आलं. IT पार्क आल्यानंतर मग तिथं ITच्या मोठमोठ्या कंपन्या झाल्या. मग तिथं घरांची निर्मिती झाली, तिथं लोकांनी सुरू केलं. मग हळूहळू जसा तो वाढला मग वाकड एरिया वाढायला लागला, पुनवळे तातवडे. आता सुरुवाती कार्यक्षेत्र होतं पिंपरी चिंचवड एरिया. पिंपरी चिंचवडमध्ये माझं हार्डवेअरचा बिझनेस होता आणि कन्स्ट्रक्शन मी बोपोडीत म्हणजे पुणे महानगरपालिकेत करत होतो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडला फ्लाईटचे रेट कमी बी आहेत आणि तिथं डिमांड बी चांगली आहे आणि बुकिंग बी बरोबर होत आहे. तुम्ही जेव्हा याच्यात आला तर कोणासारखं व्हायचं असं ठरवलं होतं की तुमच्या डोळ्यासमोर कशी कोणती व्यक्ती होती की नाही यांच्यासारखं आपल्याला रिअलिटी सेक्टरमध्ये नाव? माझे एक मित्र होते कुमार बिल्डर, त्यावेळेला त्यांचं नाव होतं विमल जैन. आज आता ते नाही आहेत बिचारे. पण त्यांच्याकडे बघितलं तर मला असं वाटायचं की जेव्हा त्यांच्या जाहिराती बघायचो मी की 6 स्कीम 8 स्कीम चालू, एका पेपरला 8 स्कीमच्या एकाच जाहिरातीमध्ये 8 नावं असायची. अरे कसं काय ही व्यक्ती करत असेल. आणि नाव त्यांचं चांगलं होतं म्हणजे रेप्युटेशन चांगलं असल्यामुळे मला असं नेहमी वाटायचं की आपण सुद्धा या माणसासारखं व्हायला पाहिजे. आपल्याही 8 स्कीम 4 स्कीम चालू व्हायला पाहिजे. एकच स्कीम का करायची. कारण पूर्वी एक स्कीम करायची तर दुसरी झाल्यानंतर पहिली संपल्यानंतर दुसरी करायची. तर मग ॲट अ टाईम आपल्याही जर 4 सुरू झालं तर किती बरं होईल असं त्यावेळेला वाटायचं. बरं, मग आता किती स्कीम सुरू आहे तुमच्या ॲट अ टाईम? आता 18 स्कीम चालू आहे ॲट अ टाईम. म्हणजे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल दोन्ही मिळून PMC PCMC आणि PMRD तिन्ही याच्यामध्ये 18-19 स्कीम चालू आहे. म्हणजे 1.5 कोटी स्क्वेअर फुटाची कामं आमची. पण कधी विमलजीने कधी भेटून तुम्ही सांगितलं की नाही माझ्यासमोर तुमचं जरा मॉडेल होतं बरं का, असं कधी विमलजीने? नाही, एकदा आम्ही जेव्हा भेटत तेव्हा मी सांगायचो की मला तुमचा स्वभाव आवडतो, तुमची काम करण्याची पद्धत आवडते, विचारातली क्लॅरिटी आवडते. आणि ते नुसते हसायचे. पण मी त्यांना असं काही ती बोललो नाही की मला तुमच्यासारखंच व्हायचं. मला एवढं वाटतं मला तुम्ही आवडता ॲज अ बिल्डर म्हणून. तुम्ही ज्या पद्धतीने वागता, समाजामध्ये जाता सगळीकडे, तुमचा स्वभाव, आणि तुम्ही चिटिंग केल्याचं असं वाटत नाही मला कोणाला. मला नेहमी काय वाटायचं की व्यवहार हा स्वच्छ पारदर्शक असला पाहिजे. दिलेला शब्द आयुष्यात कधी मोडता कामा नये आणि ते मी आयुष्यात माझं पाळलं. मला आठवतं आहे 2003 साली मी पिंपळे सौदागरला रो हाऊसेस विक्रीला काढले. आता योगेश तुला आश्चर्य वाटेल, 11,11,111 असा आकडा देऊन मी सकाळला जाहिरात दिली पहिल्या पानावर, क्वार्टर पेज. आता 11 लाखाला रो हाऊस मी तेव्हा विकले. आता पहिल्याच दिवशी म्हणजे 2 दिवसात 100 रोज बुक झाले. मी खुश झालो, अरे काय. पण नंतर लक्षात आलं की ते आम्ही तर विकले, बुक झाले, आणि नंतर स्टीलचा रेट तेव्हा 12 रुपये किलो होता, सिमेंटचं पोतं 100 रुपये होतं, आणि 6 महिन्यामध्ये ते 12 रुपये झालं 30 रुपये, आणि 100 रुपये पोतं झालं 200 रुपये. आणि तो जो मी 11 लाखाला विकला होता रो हाऊस, तो माझ्या घरात 16 लाखाला पडला. म्हणजे एका रो हाऊसमध्ये 5 लाख रुपये लॉस होता. म्हणजे 100 रो हाऊसमध्ये किती लॉस झाला. पण त्यात 350 रो हाऊस माझ्याकडे होते. मग आम्ही हळूहळू रेट वाढवत गेलो. शेवटचं रो हाऊस मी 27 लाखाला विकला. तर ॲव्हरेज मला सेल प्राईस 17 लाख रुपये पडली. म्हणजे 16 लाखाचा रो हाऊस म्हणजे 17 लाखाला ॲव्हरेज विक्री झाली. तर 1 लाख रुपये रो हाऊसला प्रॉफिट झाला. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे, व्यवसाय करताना अनेक गोष्टीचं भान असलं पाहिजे. भावनेच्या आरी जाऊन सगळे जर रो हाऊस विकले असते, पण मी कोणालाही म्हटलं नाही की मला रेट वाढून द्या. 11,11,111 ज्यांना रो हाऊस दिले होते त्यांना 11 लाखालाच दिले. माझे पार्टनर काही म्हटले सुद्धा की रेट वाढून घ्यायला काय हरकत आहे, आणि बऱ्याच बिल्डरने तेव्हा वाढून घेतले, कारण एकदम जंप झाला रेट.
लॉस व्हायला लागला लोकांचा. म्हटलं नाही, मग आपली विश्वासता राहणार नाही. शेवटी आपण शब्द दिला, आपल्या शब्दावर त्याने 1 लाखाचा चेक दिला, आपण रेट कसे वाढवून घेणार. ओके. आणि ते गुडविल आज पण लोकांना कळतंय. ज्या माणसाला मी 11 लाखाला रोज दिला होता, त्यांनी तो 1.5 कोटीला विकतोय तो आत्ता. म्हणजे इतकी वर्ष राहून, म्हणजे 10-15 वर्ष राहून तो 1.5 कोटीला रोज विकतोय. पण मला या गोष्टीचा आनंद होतोय की मी तेव्हा लोकांना फोर्सफुली, अरे घ्या तुम्ही पैसे, हळू आरामशीर द्या, बुक करा. माझे अनेक मित्र, मी सांगितलं, अरे तू बुक कर, काय फरक पडत नाही, फायदा होईल, हा एरिया चांगला. आता पिंपळे सौदागर नाव ऐका, तेव्हा कोणी नव्हतं तिथं. आम्ही जेव्हा गेलो 800 रुपये स्क्वेअर फुटाने फ्लॅटची विक्री चालू होती. मी रोज का काढले तर मला 1000 रुपये स्क्वेअर फुटाने 200 रुपये जास्त मिळत होते. म्हणून मी म्हटलं, मग अरे फ्लॅट फ्लॅटला डिमांड नव्हती, रोजला डिमांड आली. पण रेट अशी एकदम वाढतील रॉ मटेरियलचे हा विचार केला नव्हता. आणि तेव्हा एवढ्या सुविधाही नव्हत्या. बरोबर. पण तुम्ही कोहिनूर नाव का ठरवलं? खरं म्हणजे जेव्हा मी हार्डवेअरचं दुकान चालू करायला सुरुवात केली, तर मी म्हटलं काय नाव करावं, कारण माझं कोहिनूर टेल्कोला नाव गोयल सिल्क्स कॉर्पोरेशन होतं. मला ते गोयल वगैरे नाव ठेवायचं नव्हतं. तर मग काय ठेवा, मग माझ्या डोक्यात आलं रिगल नाव ठेवू आपण. मग म्हटलं रिगल हे इराणी नाव होतं, रिगल हॉटेल वगैरे आहे, फेमस हॉटेल. तर म्हटलं मग मी स्वतःशी म्हटलं मला काय पाहिजे. मी म्हटलं मला आयुष्यात टॉप पोस्ट काय ते करायचे, तर मग काय नाव ठेवावं. तर मग म्हटलं सगळ्यात टॉप काय, कोहिनूर हिरा हा इंग्लंडच्या राणीकडे आहे आणि कोहिनूर हिराला काही नाही. तर आपलं काम जे आहे, आपला जो व्यवसाय आहे, आपलं जे वर्तवण, ते कोहिनूर हिऱ्यासारखं असलं पाहिजे. आपण कोहिनूर नाव ठेवूया का. तर मी माझ्या मेहुण्याला सहज फोन केला, म्हटलं अरे काय नाव ठेवा दुकानात, माझ्या दुकानाचं बिझनेसचं. तो म्हटला कोहिनूर ठेवताय का. तर मला एकदम आश्चर्य वाटलं. अरे म्हटलं याला मी बोललोही नाही, माझ्या मनातही कोहिनूर आलं, त्याच्या मनातही कोहिनूर, म्हटलं डन. आणि मग मी कोहिनूर नाव सुरू केलं की जेणेकरून जे काही आपण करू बेस्ट असलं पाहिजे, टॉप मोस्ट असलं पाहिजे. आणि कोणालाही असं का सचोटीने धंदा करायचा, आयुष्यात कोणाला फसवायचं नाही, पारदर्शी व्यवहार करायचा आणि लोकांना आनंद द्यायचा. आणि समाजाप्रती आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे. या दृष्टीने मी कोहिनूर नाव चॉईस केलं आणि ते आजही चालू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या ग्राहकामध्ये काही फरक तुम्हाला जाणवतो का? आहे ना. कसं म्हणजे काय अनुभव? पिंपरी चिंचवड हा कामगार क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणात आणि तिथं लोकांना लिमिटेशन्स आहे. आता पुणे म्हटल्यानंतर लोकांना लक्झरियस फ्लॅट पाहिजे. तिथे म्हटल्यानंतर प्रत्येकाचा कामगाराचा जो पगार आहे आणि त्याच्यातनं त्यांना जो EMI मंथली किती देऊ शकतो ते कॅल्क्युलेशन करून ते करतात. मी जसं म्हटलं सुरुवातीला 1 बेडरूम 2 बेडरूममध्ये जायचं, पण आता कोरोनानंतर परिस्थिती बदलली आहे. 1 बेडरूमवाला 2मध्ये गेला आहे, 2 वाला 3मध्ये गेला आणि 3 वाला 4मध्ये गेला आहे. पण आत्ताची जी परिस्थिती आहे पिंपरी चिंचवडची, आता खूप सुधारते. गेल्या 2 वर्षाची जर पाहिली तर आता तिथलंही लायकिंग वाढलं आहे. तिथेही मॉल झाले, तिथे थिएटर झाले, तिथेही मल्टिप्लेक्स झाले. पूर्वी हे सगळं पुण्यात होतं, पिंपरी चिंचवडला नव्हतं. पण आता पिंपरी चिंचवडमध्ये तिथे अजितदादांमुळे खूप मोठ्या प्रमाणात रस्ते आणि या सगळ्या पूल, पादचारी मार्ग खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेला झाले बंडसाहेब असताना. आणि ती जी डेव्हलपमेंट ती आजही चालू आहे. म्हणजे जो कोणी आयुक्त आहे तो पिंपरी चिंचवडच्या चांगल्यासाठी करतो आणि त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड आता एकसारखं वाटायला लागलं. आज तिथेही पिंपरीलाही 7-7.5 हजारपर्यंत रेट गेला. नाही एक काळ असा होता की खूप वर्ष 500 रुपयेच फिक्स होता रेट, नंतर मग 2000च होता, 2500च होता. पण आत्ता जसं पुण्यामध्ये परिस्थिती वाढते की वाकड, पुनवळे, ताथवडे हा जो एरिया पिंपरी चिंचवडचा आहे तिथं लक्झरी स्कीम यायला लागल्या, लोकांना लक्झरी आवडायला लागल्या. लोकांना वायफट खर्च नको आहे पण सुविधा पाहिजे. म्हणजे सगळ्यांना आता जसं कोरोना गेला तर सगळ्यांना एक्स्ट्रा रूम पाहिजे, आयसोलेशनमध्ये एखादी रूम पाहिजे, मुलांसाठी वेगळं पाहिजे, वर्क फ्रॉम होम करायचं असतं. तर आता त्यामुळं आता घर रचना करताना या जर गोष्टी परत आल्या तर त्यांना अडचण नको म्हणून आम्ही तशी प्लॅनिंग करतो. पण सध्या लक्झरीज हाऊसिंगचे जरा जास्त क्रेज आहे, तर ती याच्यामुळेच आहे का मग तुम्ही म्हणता तसं? लोक नाही, आता लोकांचं अर्निंग बी वाढलं ना. बरं, ओके. पूर्वीचे पगार आणि आत्ताचे पगार, पूर्वीच्या याच्यामध्ये आत्ता कसं आहे, पूर्वी लोक जास्त सेव्हिंग करायचे, आता सेव्हिंगकडे कल नाही आहे. बरं. आता जेवढे पैसे कमवतो ना तेवढे खर्च करा. क्रेडिट कार्ड आहे, कार्ड दिलं की जाऊ द्या. पूर्वी काय व्हायची, आमची जुनी मंडळी काय आहे, अरे पैसे साचून ठेवा, अडचणीला कामाला येतील. पण आजची पिढी तशी नाही आहे. ओके. आज जेवढे मिळाले तेवढे खर्च करा, उद्याचं उद्या बघू. ओके. तुम्हाला व्यवसायासाठी कधी लोन काढावं लागलं होतं? हां,
मी 5,000 रुपये लोन कॉस्मॉस बँकेकडनं घेतलं होतं बरं. सुरुवातीला. नंतर त्याच बँकेत तुम्ही अध्यक्ष झाला. त्याच बँकेचं मी जेव्हा त्या बँकेत गेलो, बोर्डाकडे पाहिलं, मला वाटलं अरे हे लोक संचालक आहे तर मग आपण का नाही होऊ शकत. बरं. ही गोष्ट 74 सालची. ओके. 74ला माझं 25 नंबर अकाउंट होतं कॉस्मॉसला. पण 3च शाखा होत्या कॉस्मॉसच्या. तर मग 94 साली मी संचालक झालो. मला संचालकांनी सांगितलं की तुम्ही आमच्या बॉडीमध्ये या 20 वर्षानंतर. आणि 25 वर्ष मी बँकेत होतो. बरोबर. जेव्हा मी संचालक झालो तेव्हा मी सगळ्यांची मिटिंग घेतली. आम्ही 68व्या क्रमांकावर आहोत भारतात. तर मी म्हटलं आपल्याला 1 नंबरला कॉस्मॉस बँक करायची. तर लोक हसायला लागले मला, अरे 1 नंबर कशी होईल 68वर. म्हटलं अरे मनात आणलं तर सगळं होईल. आणि मग तेव्हा सगळ्या कॉस्मॉस बँकेच्या सगळ्या शाखा अद्ययावत करणं, स्टाफला ड्रेस देणं, कारण मी ICICI मध्ये बघायचो. तर जे काही मी बाहेर बघायचो दुसऱ्या बँकाचं ते कॉस्मॉसमध्ये आणायचा प्रयत्न करायचो. मग प्रायव्हेट सेक्टर बँकामध्ये डीमॅट अकाउंट होते, आमच्याकडे नव्हते. आम्ही डीमॅट सुरू केलं, हाऊसिंग लोन सुरू केलं, RTGS, नेफ्ट, आता या ज्या गोष्टी आहेत या ज्या दुसऱ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या ज्या बँकाच्या ज्या सुविधा होत्या त्या कोऑपरेटिव्ह कक्षामध्ये आणून केल्या. स्वतःचं हेड ऑफिस व्हावं असं माझं स्वप्न होतं. तर आमचे लोक आधी म्हणायचे आता तुम्ही बघा कॉस्मॉस टॉवरती बिल्डिंग आयकॉनिक बिल्डिंग आहे. मी रक्ताचं पाणी केलं आहे ती बिल्डिंग बांधताना. पण मला सर्व संचालकांनी खूप तेवढा विश्वास ठेवला. मी जे केलं सांगितलं त्याच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि सगळा A to Z 115 कोटी रुपये मी खर्च केले. हेड ऑफिससाठी 4,200 रुपये स्क्वेअर फूट विथ इंटिरियर इतक्या कमी खर्चामध्ये केलं. लोक म्हणतात 7,000 रुपये स्क्वेअर फूटच्या खाली खर्च येणार. पण स्वतःची बँक समजून मी केलं. आणि एक स्वप्न होतं की त्या बँकेत आपण राहू न राहू पण एक आयकॉनिक बिल्डिंग झाली पाहिजे. आयुष्यात लोकांनी लक्ष तर ठेवलं पाहिजे की गोयल साहेबांमुळे ही जागा मिळाली नाही तर बिल्डिंग बांधली. तर कॉस्मॉस टॉवरवरून समोर जाताना मला अभिमान वाटतो की एक माझ्या आयुष्यातली एक चांगली कलाकृती मी केली. स्टाफला चांगल्या सुविधा दिल्या. सगळ्यात कमी पगार कॉस्मॉस बँकेत लोक कामं करायची. ओके. एक काळ असा होता. पण नंतर मी सगळ्यात हायेस्ट पगार आमचा होता. पण मी त्यावेळेला आमच्या कामगारांना हे सांगायचो की तुम्ही पैसे कमवा आणि तुम्ही घ्या. एवढा प्रॉफिट आणा एवढा आम्ही तुम्हाला देऊ. इतकं टार्गेट करा, इतके डिपॉझिट आणा, इतके लोन करा, आम्ही तुम्हाला करू. आणि त्यामुळे लोकांनी केलं. त्यामुळे बँक 2 नंबरवर गेली. बरोबर. 68वरनं 2 नंबरवर येला. 1 नंबरही गेली असती पण 2 पर्यंत पोहोचू शकलो. या गोष्टीचा आनंद आहे की आपण जे ठरवलं ते झालं. आणि म्हणून मला आनंद वाटतो की ज्या बँकेतने 5,000 रुपये लोन दिलं आपल्याला त्या बँकेत आपण अध्यक्ष होऊन बँकेच्या हितासाठी, बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि सगळे आमचे बिझनेसमनसाठी चांगल्या सुविधा आणू शकलो. आज कॉस्मॉस बँकेमध्ये आमच्याकडं ट्रेझरी आहे. म्हणजे अख्खे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कोणाकडेही नाही ट्रेझरी. 400-450 कोटी आम्ही ट्रेझरीमध्ये ठेवू शकतो. ओके. पण ही सुविधा केवळ आम्ही कॉर्पोरेट टाईप वागलो म्हणून रिझर्व्ह बँक आम्हाला परमिशन दिली. बरोबर. म्हणजे ते त्या गोष्टी अभिमान आहे. ते विजन तुमच्या पुढे होतं त्या पद्धतीचं, त्यामुळे ते सगळं शक्य होऊ शकलं. मी जेव्हा जिथं असतो ना त्याचा असतो. मी बँकेत येतो मी बँकेचा आहे. मी शिक्षण संस्थेत येतो तर शिक्षण संस्थेचा आहे. मी कोहिनूरमध्ये येतो कोहिनूरमध्ये आहे. मी सांस्कृतिक क्षेत्रात आहे मग सांस्कृतिकच आहे. ओके. माझं असं मी ज्या भागात काम करतो फुल कॉन्सन्ट्रेट तिथं देतो. ते आम्हाला असं अनेकदा वाटतं की काय कृष्णकुमार गोयल आहे ते गोयलांचं काय मसापामध्ये काम, ते नाट्य परिषदेमध्ये काम, तरी तुम्हाला ही आवड कशी काय लागली? कारण अनेकदा असं वाटतं की जो व्यापारी कम्युनिटी आहे ती शक्यतो सांस्कृतिक क्षेत्रामध्ये म्हणजे आवड पण नसते आणि तुम्ही तर त्यात थेट सतत 100% योगेश तुम्ही म्हणतो हा प्रश्न खरं म्हणजे खूप वर्षापूर्वी गजानन बाबर आमदार होते. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आम्ही 79 2001ला बहुतेक केलं असेल. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं अरे काय हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि त्याच्यात गोयल साकला हे मारोडी लोकांचं काय काम आहे. अच्छा. तर मग तेव्हा भाऊसाहेब भोईर त्यांनी सांगितलं की हे लोक मारोडी लोकच याला सपोर्ट करतात. ते बाकी आपले लोक कोणी पैसे बी देत नाही. कारण आम्ही तेव्हा पैसेही द्यायचो, पैसे गोळाही करायचो आणि रात्रंदिवस खपायचो सुद्धा. आपल्याला एक माहिती की ज्या मातीत आपला जन्म आहे, माझी जन्मभूमी हरियाणा आहे पण माझी कर्मभूमी पुणे आहे. ज्या पुण्याने मला एवढं सगळं काही दिलं त्या मातीची एकरूप व्हायला पाहिजे ना. माझं संपूर्ण शिक्षण मराठीत झालं आहे. तर मराठीच्या अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी, मराठीमध्ये जे अनेक कार्यक्रम होतात मग सांस्कृतिक असतील, धार्मिक असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, सहकार क्षेत्र असेल, कुठलंही असेल, मला नेहमी असं वाटायचं की आपला वावर हा सर्व क्षेत्रामध्ये हवा. आणि त्या दृष्टीने मलाही आवड आहे की नाट्य परिषदेच्या माध्यमातून अनेक पिंपरी कलाकार आम्ही घडवले आणि ते आज मोठ्या प्रमाणात काम करतात. पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक नवीन कलाकारांना आम्ही संधी दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून नेहमी हेच वाटायचं ना, एवढी मोठी परंपरा आहे आपली साहित्यिकांची, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकापेक्षा एक वरचढ साहित्यिक पुण्यामध्ये आहे होऊन गेलेत. आणि त्यांच्या जी साहित्य आहे हे लोकांपुढे जायला पाहिजे. त्यांनी लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, आता पु ल देशपांडे हे महाराष्ट्र दैवत आहे आणि त्यांची जर पुलोत्सव बंद पडतो मनाला वेदना देणार होतं. मी सांगितलं चित्रावांना, अरे तुम्ही चालू करा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत आपण बंद करू देणार नाही. आणि आज पुलोत्सव चालू आहे, या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. साहित्य परिषद एवढी मोठमोठे साहित्य होऊन टिळक रोडला छोटीशी इमारत, तिथे बसायला खुर्ची बी नाही. 4-5 वेळ मी झालो, मग मिलिंद जोशीने म्हटलं, अरे तुम्ही काहीतरी हे पाडून नवीन तरी बांधा, नाही तर हिचं तरी रिनोव्हेशन करा. आणि त्यांनी ते मनावर घेतलं आणि त्यांनी म्हटले तुम्ही काय म्हटलं तुम्ही सांगा काय करायचं. त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आपण त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला. आणि मला आनंद आहे की जेव्हा मी मसापमध्ये जातो आणि बघतो की आनंद वाटतो की सगळे आजपर्यंतचे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे फोटो बघतो किंवा मोठमोठ्या साहित्यिकांचा सगळ्या कलाकृती तिथं बघतो, आपल्याला खूप आनंद वाटतं की आपण या साहित्यासाठी काहीतरी करू शकलो. आणि का करू नये. आम्ही मारवाडी आहे म्हणून काय आम्हाला स्वतःलाच काही आवड निवड नाही आहे का, आणि आमचं शिक्षण जर मराठीत झालं आहे तर आम्ही का करू नये. हा काय मराठी माणसाचा अधिकार आहे, आमचा नाही आहे का, असं आपल्याला नेहमी वाटतं. बरोबर. पण अनेकदा असं होतं की तुमचं जे व्यापारी कम्युनिटी जी आहे, तर काही जीन्स तुमच्या रक्तामध्ये येत असतात व्यापाराचे, तर जी नवीन पिढी येते, समजा कोणी मराठी उद्योजक असेल तर त्यांना तुमचा सल्ला काय असेल की कशा प्रकारे उद्योगाची सुरुवात करावी आणि काळजी काय घ्यावी उद्योग करताना. नाही, मी नेहमी म्हणतो किंवा तुम्ही उद्योग जेव्हा करता तेव्हा पहिली तर लाज वाटली नाही पाहिजे. कुठल्याही उद्योग लहान असो किंवा मोठा असो, कुठलाही उद्योग लहान नसतो, मोठं समजूनच तो काम करायचं. मी फटाकेसुद्धा विकलेत. बरं. म्हणजे माझ्या घराच्या समोर फटाके तर पाटावर घेऊन फटाके दिवाळीला विकलेले, मी राख्या विकलेल्या आहे, केळ्याची हातगाडी भाड्याने आणून राख्या विकलेल्या आहे. पण याच्यातनं आपण शिकत गेलो. तेव्हा असं कुत्सित बुद्धीने अरे काय केळ्याच्या गाडीवर हात राख्या विकतोय, अरे पण पैसा कसा कमवावा हे त्या धंद्याने शिकवलं. बरोबर. आणि जेव्हा आपण स्वतः पैसे आपले वडील कमवतो तेव्हा काय वाटत नाही. आपण जेव्हा स्वतः कमवतो ना, पैसा कमवताना किती त्रास होतो हे तेव्हा आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मग खर्चावर आपण नियंत्रण येतं. आज तुम्ही कुठलाही नवीन व्यवसाय चालू करा, तुम्ही त्या व्यवसायामध्ये स्वतःला सामावून घेतलं पाहिजे, डीपमध्ये जायला पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे, कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे आणि घाबरता कामा नये. कुठल्याही धंद्यात सुरुवातीला लॉस बी होतो, लॉसला घाबरायचं नाही. लॉस झाल्यानंतरच प्रॉफिट होतो. लॉस माणसाला शिकवतो. म्हणतात ना, अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. तर त्यामुळे कुठल्याही उद्योगाने नवउद्योगाने सांगेन, आमच्यापुढे तर फार मोठे प्रॉब्लेम होते कारण लिमिटेड बिझनेस होते. पण आज आता भारत एवढा मोठ्या प्रमाणात प्रगती करते, लाखो कोट्यवधी बिझनेस आहेत. म्हणजे छोटे छोटे गेमिंगपासून, म्हणजे आता आपण बघतोय आता ChatGPT आलेलं आहे, AI आलेलं आहे. फ्युचरमध्ये तर काय होणार आहे याचं आम्हाला कल्पना नाही आहे. बरोबर. तर त्यामुळे तुमचं नॉलेज एक तर अपडेटेड असलं पाहिजे तुम्हाला. आणि ज्या बिझनेसमध्ये तुम्हाला जायचं आहे त्याचे धोके ओळखले पाहिजे, त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि स्वतःला झोकून दिलं पाहिजे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीला झोकून दिलं तर तुम्हाला सक्सेस मिळतो. मी नेहमी म्हणतो की तुम्ही जसा विचार करता तसं घडत असतं. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह घडेल. तुम्ही निगेटिव्ह विचार करता, निगेटिव्हच घडेल. आणि मी तर माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह विचार करतो. चॅलेंज घेणं मला आवडतं आणि जे कोणी आपण का करू शकत नाही मला नेहमी असं वाटतं. आणि त्या दृष्टीने मी केलं म्हणून परमेश्वरने मला साथ दिली असेल. आणि हे करत असताना समाजाला विसरता कामा नये. ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्याच्यासाठी आपण देणं लागतो समाजाचं, ही वृत्ती मनामध्ये असली पाहिजे. आई वडिलांचा आपण मनापासनं रिस्पेक्ट केला पाहिजे. देवाला नमस्कार करून उपयोग नाही. आई वडिलांची आशीर्वाद घेऊन तुम्ही गेला तर तुमचं काम होतं. देवाला तुम्ही तिथं 5 रुपयाचा प्रसाद द्या, ते 10 रुपयाचा आईचे आशीर्वाद घ्या. मोठ्यांची मनं दुखवू नका, कारण मनं दुखवली तर त्याचं कुठंतरी तळतळ तुम्हाला लागतो. त्यांची आशीर्वाद मिळत नाही तुम्हाला. मोठ्यांचे आशीर्वाद जर तुमच्यावर असले तर तुम्ही सर्व काही सक्सेस कुठेही जगात सक्सेस होऊ शकता असं मला वाटतं. हा जो बिल्डर व्यवसाय आहे याच्यामध्ये आपण पाहिलं तर मोठमोठे बिल्डर उद्ध्वस्त झालेले आहेत, तर त्याची कारणं तुम्हाला काय वाटतात आणि त्यासाठीची काय काळजी घेतली पाहिजे. नाही, ॲक्च्युली काय असतं, बिझनेस जेव्हा वाढत जातो तेव्हा खूप लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतात. आणि मग काय होतं की एकदा कंट्रोल आपला असतो आणि नंतर मग आपण डिव्हिजन ऑफ म्हणजे वर्क करतो. हे तू बघ, हे तू बघ, हे तू बघ. आणि तिथं जर लोक चुकली, म्हणजे ज्या त्या माणसाला आवाका पाहिजे त्या गोष्टीचा,
बिझनेस म्हटल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही फायनान्सवर लक्ष ठेवलं पाहिजे. फायनान्सचा कंट्रोल हा तुमच्याकडे पाहिजे. फायनान्सचा कंट्रोल जर तुम्ही तुमच्या कुठल्या तरी माणसाकडे दिला आणि त्याच्या भरोश्यात तुम्ही बिझनेस करत राहिला तर नाही होत. आज आता आपण ज्या परिस्थिती बघतो की काही लोक खूप त्यांना त्रास झाला, त्याचं कारण हेच की त्यांचं नीतिमत्ता चांगली होती. त्यांचा उद्देश कोणाला फसवायचा नव्हता, कोणाला बुडवायचा नव्हता, पण त्यांचं जे प्लॅनिंग जे होते, जे फायनान्स प्लॅनिंग करत होते ते चुकले. कमीत कमी कर्ज घ्या, जास्त कर्ज घेऊ नका. घ्यायचं तर किती व्याजाने घ्यायचं हे ठरवा. तुम्हाला ते परवडणार आहे का? तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला 24% नफा आहे तर 12% तुम्ही व्याज देऊ शकता. बरोबर. तुम्हाला 24% मिळणार नाही, तुम्ही 30% जर व्याज द्यायला लागला तर लॉसमध्ये जाणार आहे. तर व्यवसायामध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही कशा पद्धतीने तुमचं काय, आणि सर्व दिवस सारखे नसतात. एकदा ती जी असते तेव्हा माणसाला वाटतं अरे 24% मला व्याज पडतं, पण जेव्हा परत मंदी येते तेव्हा 12% 9% व्याज बी परवडत नाही. तर हे वेळेला, आणि प्रोजेक्ट हे वेळेवर संपवले पाहिजे. तुम्ही 2.5 वर्षाचा प्रोजेक्ट ठरवलेला 5 वर्षात जर विकला तर 2.5 वर्ष एक्स्ट्रा गेले, तर तुमचं जे प्रॉफिट होणारं व्याज आहे ते त्याच्यातच गेलं. मग तुमची फुकट मेहनतच झाली. ओके. तुम्ही आमच्याकडे फिफो सिस्टीम आहे. फिफो म्हणजे फास्ट इन फास्ट आउट. पटकन आत घुसा पटकन बाहेर या, त्याला घेऊन चालू नका. ही सिस्टीम आम्ही लावल्यामुळे काय आहे, आमचे सर्व प्रोजेक्ट 30 महिन्याच्यात आम्ही डिलिव्हरी करायचा प्रयत्न करतो. ओके. ते टार्गेट ठेवलं तर कुठेतरी 33, 35, 34 अशा याच्यात येतं. 4 महिन्यांनी 5 वर्ष जात नाही आम्ही. बरोबर. आणि हे स्टाफलाही तसं असलं पाहिजे. तर कमी वेळेमध्ये मॅक्सिमम काम करणं हा मला वाटतं एक चांगला यशाचा मार्ग राहील असं मला वाटतं. तुमच्या या सगळ्या करिअरमध्ये तुम्हाला असं कधी वाटलं की थोडा मानसिक त्रास झाला, काहीतरी कोरोनानंतरची परिस्थितीमुळे त्याचा काही त्रास झाला? या परिस्थितीत तुम्ही स्वतःला कसं सावरलं? त्रास तर सगळ्यांना झाला. बरं. कोरोनानंतर म्हणजे व्यवसाय छोटा असेल किंवा मोठा असेल, जेवढा जसा व्यवसाय जशी व्यक्ती तसा त्रास सगळ्यांना झाला. त्यात आम्हाला नाही झाला असं काही नाही आहे. ठीक आहे, तो कॉमन आहे ना, त्याला काय करू शकता तुम्ही. बरोबर. पण आता त्यातनं रडत बसण्यापेक्षा त्यातनं मार्ग काढून उभारी घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आम्ही ठरवलं की ठीक आहे ना, झालं ते झालं, गंगेला मिळालं, पण आता या उद्यापासून आपल्याला काय करायचे, हे बिझनेसला साधी फास्ट करण्यासाठी काय काय करावं लागतील. ओके. म्हणजे ज्या स्कीम आपण 4 वर्षात करायचो त्या 3 वर्षात करा, 3 वर्षाच्या 2.5 वर्षात करा, आणि याने पैसे सेव्ह करा आणि गेलेले लॉस भरून काढा. ओके. समजा तुम्ही दरवर्षी एक ठराविक अमाऊंट कमवत असाल, ती 2 वर्ष नाही मिळाली, पण पुढच्या वर्षी जे कमवताना त्याचे जे ठरवलं त्यापेक्षा 40%, 30% जास्त मिळाली तर ते ऑटोमॅटिक कव्हर होतं. बरोबर. नाही असं काही नाही. असं कधी आयुष्यात झालं की एखादी संधी आली होती पण ती जरा चुकली, नाहीतर मी आज कुठल्या कुठे असतो? हां, असं होतं बऱ्याच वेळा. पण कधी कधी भांडवल नसतं, दिसत असतं बाबा या गोष्टीला जर आपण आता इथे एवढे खर्च पैसे हा प्लॉट घेतला तर आपल्याला मिळेल. पण माझा स्वभाव काय होता की काही लोक त्यावेळेला डेअरिंग करतात, बँकेचं लोन घ्या. मी पहिल्यापासून लोनच्या विरोधात आहे. म्हणजे माझ्या मुलांना बँकेचे अध्यक्ष असून लोनच्या विरोधात असं कसं काय? हां, पण आता लोन हे आता बँकेचा अध्यक्ष बँक कमवण्यासाठी आहे ना, शेअरहोल्डरसाठी आम्ही काम करत होतो. आपल्या स्वतःसाठी त्या लोनची, कारण कोऑपरेटिव्ह बँकेत संचालनाला लोन नव्हतं. आणि त्या पण आम्ही लोकांना लोन देण्याचं दिलं तर बँकेचा फायदा होणार आणि लोकांना पगार देणार आहे. पण ठीक आहे, ते मॅक्सिमम लोकांचं काय घर बांधणी म्हणजे हाऊसिंग असेल, डीमॅट असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील. पण मला स्वतःला नेहमी वाटायचं कमीत कमी लोन, 0 डेट कंपनी असावी. म्हणजे विदाऊट लोन सुद्धा तुम्ही बिझनेस मोठ्या प्रमाणात करू शकता, हे मला दाखवून द्यायचं होतं. आणि हे आता माझी मुलं दोन्ही करतात. विनीती आणि राजेश दोन्ही मुलं जी आहे हे काही लोन न घेता आज आता एवढा मोठा पसारा जर चालला आहे. आणि मी म्हटलं लोन घ्यायचं तर कॅश फ्लो डिस्काउंटिंग करा. तुम्ही 200 कोटीचा माल विकला तर 100 कोटी लोन घ्या, म्हणजे ते बँकेला परस्पर जाते. ते लोन म्हणत नाही. 2 वर्षात होणार नफा तुम्ही आज घेतलाय आणि त्याच्यावर आपण व्याज भरतो, ते परवडतं आपल्याला. पण त्यामुळं परमेश्वर कृपेने आत्ता कोहिनूरची जी प्रगती आहे की याच्यामधला सर्वात मोठा जर पॅटर्न असेल तर 0 डेट कंपनी, पारदर्शक व्यवहार, प्रामाणिकपणे दिलेला शब्द पाळणे आणि वेळेत डिलिव्हरी देणे, ताबा देणे, आणि सदा सुखी रहो आमची एक कन्सेप्ट आहे की आमच्याकडे आलेला मनुष्य हा नेहमी सुखी असला पाहिजे, अशी आमची भावना आहे त्यामागे. आणि म्हणून लोक आकृष्ट होतात. मग कमर्शियल असेल, रेसिडेन्शियल असेल, फ्लॅट घ्यायचा असेल, ऑफिस असेल, दुकान असेल, पण लोक म्हणतात तुमच्या हाताने घेतलेल्या वस्तूमध्ये आम्हाला लाभतं. अच्छा. तर हा आशीर्वाद खूप आहे आम्हाला लोकांचा. सर, सदासुखी तुमची काय नक्की कन्सेप्ट आहे? सदा सुखी रहो आमची जी थीम आहे ती एवढी आहे की जे आम्ही फ्लॅट असेल किंवा कमर्शियल स्पेस असेल, दुकान असेल, जेव्हा मी ताबा देतो,
ताबा दिल्यानंतर हजारो लोक जेव्हा काम करत असतात, काही उणीवा त्यात राहू शक्यतो आमचा प्रयत्न असतो की 100% फुल प्लेज परफेक्ट करूनच ताबा द्यावा. तरी काही सांगता येत नाही, कधी कोणाचं नळ गळत आहे, कोणाचं काय आलं, अशी काही छोटी मोठी कंप्लेंट आली तर माणसाला असं मनापासून राग येतो, अरे मी एवढ्या चांगल्या बिल्डरकडनं घेतलं आणि ही छोटीशी चूक राहिली, आणि त्याला राग येतो. तर आम्ही एक कन्सेप्ट ठेवली की साधा सुखी राहूच्या टीमला त्यांनी एक तिकीट घ्यायचं, फोन करायचा आणि त्यांना तिकीट नंबर दिला जातो. त्या तिकीट नंबरच्या आधी त्यांची तक्रार लिहिली जाते आणि 24 आवर्समध्ये ती जी तक्रार आहे तिचं निवारण केलं जातं. आमचा मनुष्य येतो, बघतो, आणि त्या टीममध्ये आमच्याकडे 40 जण आहेत आता. प्लंबर आहे, पेंटर आहे, सुतार आहे, गवंडी आहे, जे बिल्डिंगला लागणाऱ्या ज्या गोष्टी माळीकाम करणारा आहे. तर अशा माध्यमातून कस्टमरला ती सर्व्हिस आम्ही 3 वर्ष फ्री ऑफ चार्ज देतो. की डिफेक्टिव्ह काही आमच्याकडनं काही चूक असेल तर त्या बाबतीत. आणि त्यामुळे सदा सुखी राहू आम्हाला असं नाही वाटतं, आमच्याकडे घर घेणाऱ्या माणसाने किंवा वास्तू घेणाऱ्या माणसाने आयुष्यात ते नेहमी सुखी राहिलं पाहिजे. तर त्या आधारे सदा सुखी राहूची आमची जाहिरात एवढी पुण्यात झाली आणि इतकी फेमस झाली तर कस्टमर त्या बाबतीत खूप आनंदी आहेत. कस्टमर एक सॅटिस्फॅक्शन की आपल्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन दखल घेतली जाते. कारण आमचं पहिलं मेन उद्देश कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज फर्स्ट. कारण तुमचा कस्टमर जर सॅटिस्फाय असेल ना, तो तुमचा स्पोक पर्सन असतो. बरोबर. तुम्हाला जाहिरात देऊन तुमच्याकडे कस्टमर येत नाही. जेव्हा कोणीतरी आमची नवीन फ्लॅट देणारे ज्यांना विचारायला जातात मुद्दाम, अरे कसा आहे बिल्डर, कशी सर्व्हिस आहे, काय आहे, आणि मग त्याला जर वाटलं नाही बेस्ट आहे, आम्हाला काही त्रास नाही, खूप छान झालं आम्हाला सकाळला की कुठल्या पेपरला जाहिरात द्यायची गरज नाही आहे. तीच फार मोठी जाहिरात असते आणि हे स्पोक पर्सन आमचे असतात. त्यामुळे आम्ही ती सदा सुखी राहूची टीम जी आहे ही वेगळी ठेवलेली आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देते. अशी कोणती चूक ती जी टाळली असते तर तुम्हाला अजूनही त्याचा पश्चाताप होते की ती चूक आपण टाळायला पाहिजे होती? अशी तर वाटत नाही मला काय, म्हणजे माझ्याकडनं काय चूक झाली असं नाही मला आठवत. कारण मी तसे त्या पद्धतीने कधी वागलोच नाही, विचार बी केला नाही आणि झाली बी नाही त्याची. ओके. तुम्ही मुलांना काय सांगता बिझनेसबद्दल? माझ्या मुलांना सांगतो की दिलेला शब्द महत्त्वाचा आहे. रायटिंग बिटिंगमध्ये तुम्ही काय लिहिता त्याला महत्त्व नाही, शब्द महत्त्व. तुम्ही जो शब्द दिला तो पाळला पाहिजे. आयुष्यात एकही चेक परत जाता कामा नये. चेक परत गेला तर तुमचा अपमान झाला पाहिजे. तुम्ही बिझनेसच्या लायकीचे नाहीत. 5 किलोचं कुलूप आणायला लावा. तुम्ही देताना 10 दिवस उशिरा सांगा. 10 दिवस सांगितले तर 11 दिवस होता कामा नये. 9व्या दिवशी त्याला पैसे मिळाले पाहिजे. डेट घेऊ नका. सगळ्याशी चांगलं वागा. प्रामाणिकपणे धंदा ठेवा आणि कोहिनूरचा हा व्यवसाय पुढच्या टप्प्यावर कसं नेता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करा. तुमची जी पहिली स्कूटरचा नंबर तुम्हाला आठवतो का? MTH 1263. ओके. आता मग नंतर पुढे कसा त्या स्कूटरचा नंतर कसा पुढे प्रवास झाला मग? नाही, स्कूटर जेव्हा पहिली घेतली ती जुनी स्कूटर घेतली होती. आणि ती मी टेल्कोला जेव्हा जायचो तेव्हा ती स्कूटरला काय म्हणजे सगळीकडनं डॅश बिश मारलेली असायची, स्टँड तुटलेला असायचा, पण आम्ही आपलं वापरायचो. रोज 150 किलोमीटर स्कूटर चालवायचो. मग नंतर ती वडील एकदा म्हटले अरे नवीन घेऊन टाका आता. मग ती मला आठवते BYW 9855 नावाची तपकीर रंगाची ती स्कूटर मी नवीन घेतली होती. झोप नव्हती आली अरे न्यू ब्रँड स्कूटर आली म्हटल्यानंतर. आणि त्यानंतर त्या स्कूटरवर मी काम करायला लागलो. पण मी खूप स्कूटर 150-200 मी टेल्को ते मार्केट यार्ड 2-2, 3-3 चक्रा करायचो. अच्छा. माल घेण्यासाठी. आणि माझं एक रेप्युटेशन चांगलं होतं टेल्कोमध्ये. मला खूप मान होता कारण त्यांना एक माहिती होतं की हा कमी प्रॉफिटमध्ये चांगली क्वालिटी देतो. लोक काय करायचे, क्वालिटी चांगली दाखवायची सॅम्पल भरताना आणि डिलिव्हरी करताना हलकी क्वालिटी द्यायची. ते मला जमलं नाही कधी. मला पैसे कमी मिळायचे पण माझं रेप्युटेशन चांगलं होतं. स्कूटरनंतर कोणतं वाहन घेतलं मग? स्कूटरनंतर मी पहिली मला वाटतं फिएट गाडी, जुनी फिएट घेतली होती. 2218 मला आठवते नंबर तिचा. 2218 पिवळ्या रंगाची होती, जुनी फिएट होती. 2.5 लाखाला घेतली होती ती आम्ही. अच्छा. त्या कार ज्या दिवशी आली तेव्हा झोप आली. अरे 4 व्हीलरची आपण मालक झालो, आनंद वाटला. म्हणजे आणि आता कोणती गाडी वापरता? आता रेंज रोवर वापरतो. यापुढे आता मग एखादं जेट वगैरे? जेट नाही. मला खूप लोक म्हणतात हेलिकॉप्टर घ्या, जेट घ्या, पण नाही. मग आपण माणसात राहत नाही, हवेतच उडत असतो. हवेत मला नाही उडायचं. गाडी घेऊ. याच्या पुढच्या ज्या गाड्या असतील रेंज रोवर ती 4 कोटीची किंमत आहे तिची आज. पण आपल्याला देवाने तेवढं लायक बनवलं हेच आश्चर्य. आणि नेहमी मला वाटायचं की एकदा ज्या गाडीत बसलो त्या गाडीत परत नाही बसायचं. ते पुढच्या गाडीत बसायचं. ते मी सायकलपासून ठरवत आलो आहे.
आणि ते आत्ता पण चाललं आहे व्यवस्थित, तर आनंद वाटतो. ओके. पण जेव्हा स्कूटरवर तुम्ही फिरायचे तेव्हा कधी वाटलं होतं की आपण रेंज रोवरमध्ये बसणार म्हणून? नाही, कधी नव्हतं वाटलं. म्हणजे स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं असं काय होईल. असा हेवा वाटायचा. मोठमोठ्या गाड्या, मर्सिडीजची क्रेज होती तेव्हा. मर्सिडीज नाही, इम्पाला होती. इम्पाला गाडी बघितली, अरे काय इम्पाला, काय म्हणजे किर्लोस्कर माझ्यासमोर जायची, शंतनराव किर्लोस्कर. ते किर्लोस्कर इंजिन होतं ना, तर ते इम्पालातनं जायचे, ते त्यांच्या त्या वगैरे टाय घालून, चष्मा घालून. तर मला वाटतं अरे काय उद्योजक मनुष्य मानला पाहिजे. इम्पाला गाडीमध्ये आपल्या तर आयुष्यात शक्य नाही. आपण सायकलवर चालायचो, इम्पालाची कुठं स्वप्न बघायची. असं स्वप्न कधी, म्हणजे असं स्वप्नसुद्धा वाटलं नाही की एवढं मोठं आपण करू शकू. पण जसजसं प्रगती होत गेली तसं तर ध्येय मी ठरवत गेलो की आता नाही, आता याच्याखाली नाही यायचं, याच्याखाली नाही यायचं, आणि ते पाळायचंच, व्हायलाच पाहिजे तसं. ओके. त्याप्रमाणे प्रगती होत गेली. प्रगती जे तुम्ही जे ठरवलं ते तुम्ही, मी जे काही मनात आणलं ते मला परमेश्वरने त्याच्यामध्ये साथ दिली. मी ज्या शाळेत शिकलो शाळेचा मी अध्यक्ष झालो. ज्या बँकेत मी खातं उघडलं त्या बँकेचं मी अध्यक्ष झालो. पुन्हा फिशर कालमाडीकडून मला वाटायचं अरे काय आहे, त्या पुन्हा फिशर मी आज उपाध्यक्ष आहे. ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला त्यांच्या नावाने शाळा कॉलेज उघडावं असं मी स्वप्नात म्हणजे लहानपणी विचार केला होता. तर आज आईच्या नावाने दापोडीला कॉलेज आहे, खडकीला ज्युनियर कॉलेज आहे, चिंचवडला शाळा आहे, चतुर्शिंग मंदिरामध्ये सांस्कृतिक हॉल आहे. तर ज्या आईवडिलांनी जन्म दिला, आपण या जगात असो अगर नसो त्यांचं नाव चिरंतन राहिलं पाहिजे, हा उद्देश होता. त्या उद्देशाने मी स्वप्नात जे पाहिलं ते पूर्ण परमेश्वराने केलं. आय एम हॅपी. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? तुम्ही आता हे चॅनल पार्टनर सुरू केलेलं आम्ही सध्या हे फार पाहतोय तुमचं, तर नक्की काय आहे? आता आमच्या जाहिराती पुणे टाइम्स, सकाळ, लोकमतला आज आलेली आहे. ॲक्च्युली हे नवीन कल्पना आहे. पुणे शहरामध्ये जे नवे उद्योजक आहेत, नवीन काही ती करू इच्छितात. आता आजकाल कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय किंवा जो कमर्शियलचा व्यवसाय आहे तो चॅनल पार्टनरच्या थ्रू बुकिंग होतो. चॅनल पार्टनर म्हणजे काय? पूर्वी कस्टमर डायरेक्ट आमच्याकडे यायचं, मला फ्लॅट पाहिजे, जाहिरात बघून यायचं किंवा कोणाला ते सांगायचं, किंवा आम्ही मला आठवतं आहे PMT PCMTमध्ये आम्ही मागं जाहिराती लावायचो. आणि तो काळ आता गेला. आता काळ सोशल मीडियाच्या माध्यमातून इतका चेंज झाला धडाक्यात. तर हे चॅनल पार्टनर कधी आले कोणाला कळलंच नाही. आज एक म्हणजे कंपन्या 10-10, 15-15, 20-20 लोक ठेवतात. ते लोक लीड करतात, म्हणजे कंपन्यामध्ये जातात. समजा फिलिप्सला गेले, टेल्कोला गेले, अरे तुम्हाला फ्लॅट घ्यायचे का, मग आम्हाला सांगा, तुम्ही बल्कमध्ये आम्हाला सांगितलं आम्ही रेट कमी मिळवून देऊ, असे लालूच लोकांना दाखवतात. आणि त्या माध्यमातून ते लीड गोळा करतात, किंवा ते स्वतःच्या सोशल मीडियाद्वारे आमच्या प्रोडक्टची जाहिरात करतात. आम्हालाही माहीत बी नसतं. आणि नंतर जेव्हा आम्ही लॉन्चिंग चालू करतो तेव्हा आम्ही या लोकांची मीटिंग घेऊन सांगतो, किंवा 5 फ्लॅट विकले तर आम्ही 2% कमिशन देऊ, 10 विकले तर 2.5 देऊ, 20 विकले तर 3 देऊ, 50 विकले तर 4% देऊ, असे जेव्हा आम्ही डिक्लेअर करतो तर या कंपन्या या लीड गोळा करून त्या कस्टमरला आमच्या प्रोडक्ट पण आणतात. प्री-लॉन्च आमचं जेव्हा लॉन्च करायपूर्वी प्री-लॉन्चमध्ये हे लोक बुकिंग करतात. प्री-लॉन्चमध्ये आम्ही लोक रेट कमी ठेवतो. तर असे जवळजवळ पुण्यात 8,000 चॅनल पार्टनर आहेत. 8,000 आहेत. बरं. आणि आमच्याकडे आत्तापर्यंत 2,000 ची बुकिंग रजिस्ट्रेशन झालं, आणि त्यातले 350-400 ॲक्टिव्ह आहेत. बरं. तर आम्हाला असं वाटायचं की पुण्यामध्ये एवढे जे आहे, आणि आता या पुढच्या 5 वर्षात आमचा जो प्लॅन आहे की 5 वर्षामध्ये हजारो फ्लॅटची निर्मिती आम्ही करणार आहोत, कमर्शियल स्पेसेसची करणार आहोत. तर हे मॅक्सिमम लोक आमच्याकडे यावेत आणि चांगल्या लोकांना चांगल्या रिजनेबल रेटमध्ये, कमी दरामध्ये त्यांना घरं मिळावी, कमर्शियल वस्तू मिळावी, म्हणून अशा लोकांना मी इन्व्हाइट करतो आहे. आणि या जाहिराती आत्तापर्यंतची अशी जाहिरात कोणीच नाही केली. कन्सेप्ट आहे सगळी. हां, नवीन कन्सेप्ट आहे. आणि जेणेकरून मग सगळे जे 8,000पैकी भले 4,000 जरी आले तर 4,000ना नवीन बिझनेस करायला एक फार मोठी संधी आहे. बरं, ही विदाऊट भांडवल आहे. याच्यात काय तुम्हाला पैसे गुंतवणूक करायची का नाही. तुम्ही आमच्याकडे रजिस्ट्रेशन करायचं, तुमचा एक नंबर घ्यायचा, आणि मग तुम्ही तुमचे लीड गोळा करायचे. आणि जर तिथं तुम्ही बुकिंग केलं तुमच्या कस्टमरने, आमच्याकडे कोड असतो, कोड एकदा दिल्यानंतर त्या फॉर्मवर तो कोड लिहितो. ज्या दिवशी रजिस्ट्रेशन त्याचं होतं 8 दिवसामध्ये आम्ही त्यांना पे आउट करतो, त्याचं कमिशन त्यांना देतो. मग आम्ही त्यावेळेला बाबा तुम्ही किती 5 फ्लॅट विकले, तुम्ही 10 विकले, तुम्ही 25 विकले, तुम्ही 40 विकले, तुमची प्रगतीची दारं तुमच्यासाठी ओपन आहे. आणि ते जे विदाऊट भांडवल, म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. तर त्यामुळे आम्ही मोस्ट व्हॅल्यूड पार्टनर MVP. म्हणजे आम्ही काय करतो, आमचा धंदा हा एकटा कृष्णकुमार गोयल काय करणार आहे.
पण कृष्णकाय बोललो जे हजारो लोक आहेत त्यांचंही प्रगती त्यावेळेला व्हायला पाहिजे, त्यांची वाढले पाहिजे. आणि आमच्याशी एकदा जो जोडतो तो कायमस्वरूपी आमचा राहतो, कारण आमची पारदर्शकता आहे व्यवहारामध्ये. कारण कस्टमरला नाही तर लोक काय करतात, बुकिंग वगैरे घेतात, पैसेच देत नाही बरेचसे बिल्डर, लांबवतात. बरोबर. त्यामुळं मग लोकांचं नुकसान होतं. आणि परमेश्वर कृपेने आज आमचं त्या बाबतीत नाव आहे, आम्ही भयंकर स्ट्रिक्ट आहोत त्या बाबतीत. ओके. आणि हजारो लोकांना आता संधी आहे MVP मध्ये जॉईन. आता 3, 4, 5 JW आम्ही रजिस्ट्रेशन ठेवलं आहे. जे लोकांनी यायचं त्यांनी सर्टिफिकेट घ्यायचं, रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन जे करतील त्यांनाच आम्ही तिथं एंटरटेन करणार. ओके. डायरेक्ट येऊन कोणी नाही करू शकत. कुणी येऊन तुमचा माल विकू नाही शकत. नाही, असं कसं. त्यासाठी जी तुमची त्यांनी आमचं मेंबर व्हायला, कारण त्याचा प्रोफाईल आम्हाला पाहिजे ना. बरोबर. तो मनुष्य कसा आहे, काय आहे, कस्टमरला तर काही चुकीचं सांगणार नाही ना, फसवणार नाही ना, ते आम्हाला पाहायला पाहिजे. पुढच्या 5 वर्षात तुमचे किती फ्लॅट्सचं तुमचं नियोजन निर्मितीचं? स्वप्न तर भरपूर आहे. 30-40 हजार फ्लॅट व्हावे असं वाटतं. बरोबर. आणि त्या दृष्टीने प्रयत्न नक्की करू. येस. कारण मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये सेल व्हायला पाहिजे. आता स्टाफ वाढत चालला, सगळं वाढत चाललं, तर एवढं आमच्याकडे टार्गेट मोठं ठेवायलाच पाहिजे ऑर्गनायझेशनसाठी. येस. तुमच्या पुढच्या या सगळ्या कार्यक्रमाला लेट्सअपच्या शुभेच्छा आणि लेट्सअपची संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. लेट्सअपच्या सर्व दर्शकांना माझ्यातर्फे मनापासून शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.